आता जी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शिंदेचा भाजपला थेट इशारा. गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये विशेषतः शिवसेना शिंदे गट आणि भाजपात सर्व काही आलबेल नसल्याचं पाहायला मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झाला आहे. याचा सर्वाधिक फटका शिवसेना शिंदे गटाला बसला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गट भाजपवर नाराज असल्याची चर्चा आहे. शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांकडून मंत्रिमंडळाच्या बैठकीवर देखील बहिष्कार घालण्यात आला होता. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकारातून शिवसेना शिंदे गटातील अनेक जणांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे ही नाराजी आणखी वाढली. दरम्यान त्यानंतर शनिवारी मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे एका स्टेजवर आल्याचं पाहायला मिळालं. डोंबिवलीमध्ये झालेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे एका स्टेजवर असल्याचं पाहायला मिळालं. मात्र इथे देखील महायुतीमधील बेबनाव पुन्हा एकदा पाहायला मिळाला. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली. एवढे सभा आणि कार्यक्रम मी बघतो, प्रत्येक स्टेजमध्ये मला लाडक्या बहिणींची लक्षणीय संख्या दिसते. विकासाची दृष्टी आपण ठेवली होती. रवींद्र चव्हाण त्यावेळी मंत्री होते. आम्ही त्यावेळी काही बघितलं नाही. विकासासाठी मागितला तो निधी आम्ही तात्काळ दिला. या हाताने दिलेले मी त्या हातालाही कधी कळू दिलं नाही. हा एकनाथ शिंदे देणार आहे, घेणारा नाही. मला खड्ड्यात टाकणारे खड्ड्यात गेले आहे, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी यावेळी रवींद्र चव्हाण यांना लगावला.